सच्चिदानन्दे दत्तात्रे देवदेव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय। सब संतन की जय। गो माता की जय। भारत माता की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। साधनेच्या वाटेवरती असणारा भक्त आणि त्याच्या मनात येणारे अनेक विचार, अनेक शंका, अनेक प्रश्न अगदी साधासा असतो, अनेकदा खूप छोटासा असतो, कधी तो तर्काधिष्ठित असतो, तर विशिष्ट तर्क नसलेला अगदी बालिशही असतो. साधना करताना साधकाच्या मनामध्ये किंवा देवाची भक्ती करताना भक्ताच्या मनामध्ये अनेकविध प्रश्न उपस्थित होत असतात. त्याचं कारणही तसंच आहे. सगुण आणि निर्गुण या दोन समांतर जाणाऱ्या मार्गांच्या वरती मनामध्ये आशंका निर्माण होणाऱ्या अनेक जागा आहेत, अनेक स्थळं आहेत. साधना करताना हे की ते करावं, असं करावं की तसं करावं, हे केलं तर काय, ते केलं तर काय, किंवा जर असं आहे तर मग याचा काय अर्थ आहे, जर असं आहे तर त्याला काय अर्थ आहे. अशा अनेक शंका, अनेक प्रश्न भक्ताच्या किंवा साधकांच्या मनामध्ये उपस्थित होत असतात. मला वाटतं दासोपंतांनी याचं प्रतिनिधित्व केलेलं आहे. अनेक गोष्टी मनात उपजत असतात. आपणही बघा, रोज पूजा करताना सहज मनामध्ये अनेक गोष्टी येतात. आपण त्या बोलून दाखवत नाही अनेकदा, पण मनामध्ये उपप्रश्नांची एक प्रश्नावलीच हळूहळू हळूहळू तयार व्हायला लागते. आपण काही करायला जाऊ तर प्रश्न निर्माण होतात. जर आपण काही करणारच नसू तर काही प्रश्नच नाही, प्रश्नही निर्माण होत नाहीत. पण साधनेच्या मार्गावरती पावलं टाकताना प्रत्येक पावलागणिक त्या साधकाला असे अनेक विचार मनामध्ये येतात, शंका उपस्थित होतात. आणि मग ते कोणाला विचाराव्यात, तर ते आपल्या गुरूंना विचारतात. दासोपंतांच्या मनामध्ये निर्माण होणाऱ्या या असंख्य आशंका त्यांनी संवादाद्वारे दत्तप्रभूंना विचारलेल्या आहेत, आपल्या दत्तात्रेय प्रभूंना किंवा गुरूंना विचारलेल्या आहेत, आणि अगदी प्रांजळपणे विचारलेल्या आहेत. म्हणजे लोक हसतील किंवा माझं अज्ञान उघडं पडेल किंवा कुठल्याही प्रकारची भीड मनामध्ये न बाळगता विद्यार्थ्यानं आपल्या शिक्षकांना जसा स्पष्ट प्रश्न विचारावा तरच ज्ञानाचं आकलन होतं, ज्ञान संपूर्णपणे मिळतं. अगदी त्याच धर्तीवर, त्याच न्यायानं दासोपंत हे प्रश्न स्पष्टपणे, सरळपणे, थेटपणे आणि मोठ्या प्रांजळपणे विचारते. असे प्रश्न उपस्थित करणारं हे आजचं पद आहे. तसं तर आपण काही मागच्याही पदांमध्ये बघितलं की देवांनाच त्यांनी प्रश्न उपस्थित केलेत आणि स्वतःच त्याची उत्तरं दिलीत. आपण अनेकदा म्हणतो की देव काय कुठं बोलत असतो का, देवाचा कुठं संवाद होत असतो का. पण जसं ज्ञानदेवांनी रेडा बोलवला, त्याला बोलायला लावलं, तसा गुरुसुद्धा, देवसुद्धा शिष्याच्या मस्तकावरती हात ठेवून त्याला बोलतं करतो, त्याला ज्ञान देतो आणि त्याची उत्तरं त्यालाच सापडत जातात. कधी ती ग्रंथांमधून सापडतात, कधी संदर्भ वेगवेगळे ग्रंथ असतील समोर तर त्या समग्र ग्रंथांच्या एका विशिष्ट एकत्रित चिंतनानं ते सत्य समोर येतं किंवा त्याच्यातून मार्ग सापडतो, किंवा अनेकदा अनुभूतीनं या गोष्टी लक्षात येतात. दासोपंतांनी काही प्रश्न देवाला विचारले. बघा, म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य एखाद्या भक्ताच्या मनामध्ये, आस्तिक माणसाच्या मनामध्ये, किंवा ज्याला फार भक्तीचीही ओढ नाही
पण आजूबाजूची जी मतांतर आहेत ना, म्हणजे द्वैत, अद्वैत, सगुण, निर्गुण किंवा द्वैताद्वैत, केवलाद्वैत, हे जे सगळे प्रकार आहेत, यांच्याकडे बघून, या मतांचा गलबला बघून, काय हे, कशासाठी हे चाललेलं आहे, देव म्हणजे काय नक्की, मग तो नेमका कसा, सगुण की निर्गुण? बरं, मी हे करायला गेलो, तुम्ही मूर्तीपूजा करायला गेलो, तर तुम्ही म्हणता यात काय देव आहे का, तो तर निर्गुण आहे, तो तर सगळ्या ह्याच्यात भरलेला आहे. नेमकं करायचं काय माणसानी? आणि असे त्यांच्या मनामध्ये उपस्थित झालेले प्रश्न, अर्थात ते त्यांचे असतीलच कदाचित, पण सामान्य भक्तांचं प्रतिनिधित्व करणारे हे प्रश्न आहेत असं म्हटलं तर फार वावगं ठरणार नाही. मी त्या पदाचं अभिवाचन करते आणि मग आपण त्याच्या निरूपणाकडे वळूया. खरं तर फार निरूपण करण्याची गरज नाही, पण भाषा 16व्या शतकातली आहे. म्हणजे ज्ञानेश्वरांची जी भाषा आहे ती आहे 12व्या शतकातली, 12व्या शतकातली, 12व्या आणि 13व्या शतकातल्या मध्यावरची. आणि त्यानंतर जवळजवळ 300, 350, 400 वर्षानंतरचा हा काळ आहे. पण तरीसुद्धा ज्ञानदेवांच्या भाषेसारखीच दासोपंतांची भाषा आहे. ती पदांच्या मध्ये आहे, ती ग्रंथांच्या मधून सुद्धा तशीच आहे. भाषेचा थोडासा अडसर वाटतो खरा. आपण जर पुन्हा पुन्हा ते वाचत गेलो ना तर सुकर होतं जरा. फक्त भाषा आपली जी व्यवहाराची आहे, दैनंदिन बोलण्याची भाषा आहे, ती भाषा ती राहिली नाही, म्हणून आपल्याला ती अवघड वाटते किंवा अनोळखी वाटते किंवा अर्थ फुटत नाहीत असं वाटायला लागतं. पण जर पुन्हा पुन्हा आपण वाचलं तर अगदी सरळ अर्थ फुटायला लागतात त्याचे. मी पदाचं अभिवाचन करते अगोदर. दृष्टी पाहो, दृष्टी पाहो तरी तू न होसी गोचरू. दृष्टी पाहो तरी तू न होसी गोचरू. ध्यान करी तव बुद्धीहुनी परू. दृष्टी पाहो तरी तू न होसी गोचरू. ध्यान करी तव बुद्धीहुनी परू. पूजा करुनी पाहे, पूजा करुनी पाहे तव तू निराकारू. पूजा करुनी पाहे तव तू निराकारू. कैसा व्योमासी ससर्पू उपचारू. कैसा व्योमासी ससर्पू उपचारू. देवा, देवा कैसे भजन तुझे कीजे. देवा कैसे भजन तुझे कीजे. क्रिया योगू माते काहीची नुमजे. क्रिया योगू माते काहीची नुमजे. सर्व असो, सर्व असो आता ते एक कीजे. सर्व असो आता ते एक कीजे. तुझ माझी आम्ही मी पण नरीजे. देवा, देवा आत्मयासी कैसे शरण जावे. देवा आत्मयासी कैसे शरण जावे. सर्व व्यापी केवी शिरसी वंदावे. देवा आत्मयासी कैसे शरण जावे. सर्व व्यापी केवी शिरसी वंदावे. दिगंबरा, दिगंबरा आता असो हे अघवे. दिगंबरा आता असो हे अघवे. तूची होऊनी आता उगले असावे. किती प्रश्न उपस्थित केलेत बघा. हा अगदी सामान्य भक्ताचे प्रश्न आहेत हे. म्हणजे आपण असं म्हणतो की फार साधना नाहीये, पण देवावरती भक्ती आहे, सश्रद्ध माणूस आहे आणि काही शास्त्रांचं वाचन करताना त्याच्या वाचनामध्ये काही गोष्टी आल्यात आणि मग त्याला हे प्रश्न उपस्थित झाले. आणि असे तुमचे माझे सगळे प्रश्न सामान्य प्रश्न आहेत, साधे प्रश्न आहेत, ते दासोपंतांनी इथे उपस्थित केले. आपण पहिल्या प्रश्नांकडे आता पहिल्यापासून सुरुवात करू. ते काय म्हणतायत बघा. हा अनुभूतीवरून ह्या प्रश्नांची निर्मिती झाली आहे. अनुभव येतो, काही प्रत्ययाला गोष्टी येतात
आणि मग मनामध्ये प्रश्न उपस्थित होतात. ही पद्धत आहे दासोपंतांची. ते असं म्हणतात, दृष्टी पाहो तरी तू न होसी गोचरू. हा तुमचा माझा अनुभव आहे. डोळ्यांनी बघायला गेलो तर तू डोळ्यांना दिसत नाहीस, तू गोचर नाहीस, डोळ्यांना न दिसणारा आहेस. देव कुठे आहे दाखवा असं म्हटल्यानंतर कोणी प्रत्यक्ष देवाला दाखवू शकलंय का? तसं काही ढळढळीत स्पष्ट असं कोणी सांगितलंय का, हा बघ देव? जिवंत असणारा सगुण मूर्तीतला देव असा कोणी दाखवलाय का? तर त्याचं उत्तर आपल्याला नाही असं द्यावं लागेल. संतांना दिसला, संतांना भेटला असं आपल्याला सांगतात, म्हटलं जातं, आख्यायिका आहेत. पण खरं बघायला गेलं तर आम्ही कुणी देव पाहिला नाही. आणि मग तुमच्या आमच्यासारख्या सामान्य भक्ताच्या मनामध्ये असं येतं की बघायला गेलं तर देव तर दिसत नाही, तो डोळ्यांना न दिसणार आहे. दृष्टी पाहो जाता तरी तू न होसी गोचरू. तू डोळ्यांनी पाहायला गेलं तर डोळ्यांनी न दिसणारा आहेस. न होसी गोचरू, डोळ्यांनी प्रत्यक्ष न दिसणारा, गोचर न होणारा असा तू आहेस. आणि पुढे म्हणतात, ध्यान करी तव बुद्धीहून परू. बरं ठीक आहे, तू डोळ्यांना नाही दिसत, मान्य आहे. एक वेळ ते मान्य केलं की डोळ्यांना तू दिसत नाहीस, कारण ते आम्हाला दिसलंच नाही, आम्ही विश्वास ठेवणार नाही, आम्ही म्हणणार नाही की देव डोळ्याला दिसतो. ज्यांना दिसला असेल त्यांना दिसला असेल, पण आम्हाला मात्र डोळ्यांना देव दिसत नाही, म्हणून तो गोचर नाही. तो डोळ्यांनी दिसत नाही. मग लोक असं म्हणतात की ध्यान धारणा करा, ध्यान लावा आणि मग तुम्हाला तो दिसेल किंवा त्याचं आकलन होईल, देव कळेल, देवाला जवळ तुम्ही जाल, देवाची ओळख होईल, त्याचा परिचय होईल आणि जवळून तुम्ही देवाला ओळखाल, त्याची भेट होईल. आणि डोळ्यांनी दिसत नाही म्हणून ज्येष्ठांनी सांगितल्याप्रमाणे किंवा परंपरेनं साधनेनं सांगितल्याप्रमाणे मी ध्यान लावलं. तर दासोपंत म्हणतात, ध्यान करी तव बुद्धीहून परू. तू बुद्धीच्याही पलीकडे आहेस याची जाणीव मला झाली. तू डोळ्यांनी दिसत नाहीस, ज्ञानेंद्रियाच्याही पलीकडं आणि कर्मेंद्रियांनी आकलन न होणारा, अशा प्रकारचं वर्णन दासोपंतांनी या पहिल्या ओळीमध्ये केले. बुद्धीनं तुला जाणायला गेलो, ध्यान लावून तुझी ओळख करून घ्यायला गेलो, तुझ्या जवळ यायला गेलो, तर त्या बुद्धीच्याही पलीकडचा तू आहेस. मला याची खूण पटलीये. म्हणजे तू मला डोळ्यांनी दिसला नाहीस आणि बुद्धीनं जाणायला गेलो तर बुद्धीच्याही तू पलीकडे आहेस याचा प्रत्यय आलाय. पुढे काय म्हणतात, मग ध्यान करून बघितलं तर तू मला काही आकलन तुझं झालं नाही. मग लोक असं म्हणू लागले की सगुण मूर्तीची पूजा करावी, पूजा करून पहा. आणि मग मी ती केली. दासोपंत म्हणतात, पूजा करून पाहे. मग मी पूजा करून बघितली. पूजा करून पाहे तव तू निराकारू. अरे पूजा करायला गेलो तर शास्त्र असं सांगतं की तू निराकार आहेस. म्हणजे करावं तरी काय माणसानं, तू आहेस तरी कसा? पूजा करू गेलो, पूजा करून पाहे तव तू निराकारू. आणि पूजा करायला गेलो तर तू निराकार आहेस असं शास्त्र सांगायला लागलं. कैसा व्योमासी ससर्पो उपचारू. दासोपंत म्हणतात, सगुण मूर्तीची पूजा करायला गेलो आणि तू निराकार आहेस, गगनव्यापी आहेस असं शास्त्रांनी सांगितलं. अरे देवा, जर तू गगनव्यापी आहेस तर संपूर्ण इतक्या मोठ्या आभाळाचा, प्रचंड अशा अनंत अशा आकाशाचा उपचार मी कसा करू शकू? माझ्याच्याने ते कसं शक्य आहे? ससर्पो उपचारू, तुला
उपचाराचं समर्पण, पूजेचं समर्पण या आभाळा एवढ्या देवाला मी कसं करू शकणार आहे? मला तेही करता येत नाही. सगुण मूर्तीची पूजा करायला गेलो तर तू निराकार आहेस, गगनव्यापी आहेस असं शास्त्रांनी सांगितलं. आणि गगनाला उपचार मला कसे करता येतील पूजेचे? मला तेही करता येत नाहीत. पुढे दासोपंत म्हणतात, मग लोकांनी, शास्त्रांनी असं सांगितलं की तुला डोळ्यांनी देव दिसला नाहीये, मग तू ध्यान कर. ध्यानही तुझं लागत नाहीये, तुला त्याचं आकलन होत नाहीये, तो बुद्धीच्या पलीकडे आहे असं तू म्हणतोस, तर मग पूजा कर. पूजा करायला गेलो तर देव निराकार आहे, शास्त्र सांगतं. निराकार म्हणजे गगनव्यापी आहे. गगनाचे उपचार मला कसे करता येतील? आभाळ कवेत घेता येतं का कधी? ते कधीच शक्य नाही. आणि मग शास्त्रांनी असं सांगितलं, ज्येष्ठांनी असं सांगितलं, गुरूंनी असं सांगितलं की ठीक आहे, तुला यातलं काहीच नाही ना कळत आहे, नाही जमत आहे, मग तू भजन कर. दासोपंत म्हणतात, देवा कैसे भजन तुझे कीजे. देवा कैसे भजन तुझे कीजे. देवा सांग तुझं भजन कसं करावं. क्रिया योग माते काहीची नुमजे. आता हे खरं म्हणजे काय काय आहे जे आतापर्यंत वर्णन केलं 4 चरणांच्या मध्ये, हे सगळे योग आणि क्रियेचे प्रकार आहेत, उपचारांचे प्रकार आहेत. मानवी मनाच्या साधनेसाठी जे जे मार्ग शास्त्रांनी सांगितलेत, ज्याला जो आवडतो त्या मार्गाने त्यानं जावं असं शास्त्र म्हणतं, ते सगळे हे मार्ग आहेत. पहिल्या मार्गामध्ये दृष्टी पाहो तरी तू न होसी गोचरू. देवाला डोळ्यांनी बघणं शक्य नाही आणि त्याचबरोबर बुद्धीनं जाणणं तेही शक्य नाही. मग त्याचं ध्यान करा, मग पूजा करा, नामस्मरण करा. हे सगळंच कसं करावं मला हेच कळत नाही. कारण देवा कैसे भजन तुझे कीजे, क्रिया योगू माते काहीची नुमजे. क्रिया योग कसा करावा? योग, ध्यान, धारणा, क्रिया, उपचार, भक्तीची साधना, भक्तीचे मार्ग कोणते आचरावेत मला हे कळत नाहीये. कारण मतांचा गलबला झालेला आहे. आणि मी पूजा करायला गेलो तर तू निराकार आहेस असं वाटायला लागतं. निराकार म्हणून गगनव्यापी अशा तुझ्या परमेश्वराच्या रूपाला मी कसे उपचार करू असं माझ्या मनामध्ये वादळ निर्माण होतं. आणि मग पूजा करायला गेलो सगुण रूपाची तर मला तू निराकार आहेस असं वाटायला लागतं. म्हणजे इतक्या मतांच्या गलबल्यामध्ये माझं मन इतकं चलबिचल होतंय, माझा बुद्धिभ्रम होतोय, माझा बुद्धिभेदही होतोय. मला काय करावं हे कळतच नाहीये. साधन क्रिया करावी, योग क्रिया करावी, पूजा करावी, तुझं ध्यान लावावं, की तू निर्गुण निराकार निर्गुण ब्रह्म आहेस म्हणून तुझी आणखी वेगळी पूजा मांडावी. मला काहीच कळत नाहीये. क्रिया योग माते, क्रिया आणि योग मला काय करावं नुमजे न उमजे, मला काहीच कळत नाही. आणि खरं म्हणजे हीच अवस्था आमची सगळ्यांची असते. आणि याच अवस्थेचं वर्णन दासोपंतांनी केलेलं आहे. अशीच अवस्था आपल्याला होते. लोक बाबांच्या नादी का लागतात? लोक आणखी कोणाच्या तरी मार्ग दाखवल्यानंतर त्याच्या नादी का लागतात? त्याचं कारणच हे आहे की स्वतःला मतांचा, अनेक मार्गांचा गलबला झाला की कोणत्या मार्गावरून जावं याचा उलगडाच होत नाही, निरक्षीर विवेकच राहत नाही. आणि म्हणून त्या लोकांचा इतका गोंधळ उडतो की मग कोणीतरी काहीतरी सांगितलं आणि ते एका क्षणार्धात कोणीतरी आपल्या जवळच्या नातेवाईकांनी, मित्रांनी, मैत्रिणींनी त्याचा फार गुण आला, माझं ध्यान लागतंय आता, आणि मग अशा बाबांच्या नादी हे लोक लागायला लागतात. दासोपंतांनी हेच वर्णन केलेलं आहे की सामान्य भक्ताला हे वाटतं तितकं सोपं नाहीये मार्ग निवडणं. म्हणायला सोपं आहे, ते सांगायला सोपं आहे, पण बघा तुम्ही सगुणाची पूजा करताना हे निर्गुण आहे याची प्रचिती येत राहते. निर्गुणाची पूजा करायला गेलो तर ते निरावयव अशा प्रकारचं परब्रह्म, त्याची पूजा कशी करावी याचा संभ्रम निर्माण होतो. ध्यान लावायला गेलं तर हमखास
अनेक व्यत्यय मनामध्ये येतात. मन चंचल आहे, चलबिचल आहे. ते कधीही परमेश्वराचं ध्यान सलग आणि अखंडपणे करू शकलेलं नाही, कारण आपली तशी साधनाच नाही. आणि मग कोणत्या मार्गाने जावं, मी करू तरी काय, असा प्रश्न सामान्य भक्तांना पडलेले हे प्रश्न आहेत. आणि दासोपंत हे तुमचे आमचे प्रश्न इथे उपस्थित करतायत. बरं, हे कुणाला सांगितलंय त्यांनी, कुणाला विचारलंय? तर प्रत्यक्ष दत्तात्रेय प्रभू गुरूंशी हा संवाद सुरू आहे. आणि त्यांनी विचारलं, मी काय करू, कसं भजन करू तुझं? सगुण रूपामध्ये पूजू, निर्गुण रूपामध्ये पूजू, तुझं ध्यान करू की आणखी काय करू? मला कळत नाहीये देवा, तुझं भजन मी कसं करू, तुला कसं भजू? पुढे ते असं म्हणतात, सर्व असो. आता हे सगळे मार्ग असू दे, ते बाजूला ठेव थोडा वेळ. देवाला सांगतायत बरं का हे दासोपंत. केवढा अधिकार आहे बघा. खरोखर भक्त असा असावा की ज्याच्या सख्यानं देवालाही आनंद व्हावा, असं हे सख्य दासोपंतांचं दत्तात्रेय प्रभूंशी होतं. देवा, हे सगळे मार्ग असू दे म्हणे, तुझ्याजवळच ठेव. दासोपंत म्हणतायत बरं का, हे सगळे मार्ग असू दे, देवा असो, देवा असो, आता एक कीजे. ते बरं सगळं असू दे म्हणे देवा, आता एक कर. तू आता एवढं एकच कर, बाकीचे मार्ग मला काही सांगत बसू नको, आता एवढं एकच कर. काय कर? तुमची आमची छाती आहे का हो देवाला असं म्हणायची की असं ते असू दे, सगळे मार्ग राहू दे बाजूला, आता मला एकच सांग म्हणून? अधिकार असावा लागतो. तो अधिकार साधनेनं, अभ्यासानं आणि केवळ भज या धातूनं त्यांनी प्राप्त केलेला आहे. देवाचं भजन, देवाचं निदिध्यास, चिंतन, मनन अखंडपणे दासोपंतांनी केलेलं आहे. आणि म्हणूनच हा अधिकार त्यांना प्राप्त झालाय देवाला म्हणण्याचा. देवा असो, आता एक कीजे. दासोपंत देवाला म्हणतायत, आता एकच कर देवा. काय कर? तुझ माझी आम्ही मी पण नुरिजे. शब्द फार जपून आणि इतके कोरीव वापरले, अगदी चिरेबंदी दगडासारखे. 3 शब्द कोणते महत्वाचे? तुझ माझी आम्ही मी पण नुरिजे. आता आम्ही मी पण तुझ माझी म्हणजे काय? तुझ माझी आता एक कीजे, तुझ माझी, तुझ्यामध्ये आम्ही मी पण नुरिजे. तुझ्यामध्ये आम्ही म्हटलंय. हे स्वतःच्या उद्धारासाठी नाही, हे फार आवर्जून लक्षात घेतलं पाहिजे. मी एकटा असं नाही म्हटलं त्यांनी. आम्ही, माझ्यासह हे माझ्यासोबत असलेले सगळे तुझे भक्त. आम्ही, तुझ माझी, आम्ही मी पण नुरिजे. तुझ्यामध्ये आम्हा सगळ्यांचं विश्वात्मक देवाची कल्पना आहे बरं का. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे. ज्ञानदेव म्हणतात. हे स्वतःपुरतं नाही, स्वतःच्या कुटुंबापुरतं नाही, स्वतःच्या समाजापुरतं नाही, स्वतःच्या प्रदेशापुरतं नाही, स्वतःच्या राष्ट्रापुरतं नाही, तर आम्ही, या विश्वातले आम्ही सगळेजण, जे जे म्हणून तुझे आहोत ते सगळे आम्ही. दासोपंत म्हणतात, तुझ माझी आम्ही मी पण नुरिजे. तुझ्यामध्ये आम्हा सर्वांचं मी पण उरवू नकोस. मी पण अहंभाव, गर्व, अहंकार जो प्रत्येक गोष्टीला, प्रत्येक विकाराला कारणीभूत आहे, तो मीपणा, तो अहंकार, तो गर्व, माझं मी म्हणण्याचा आमचा जो उपजत आमच्या मनाला लागलेला विकार आहे, ती वृत्ती आमची मुळापासून काढून टाक. किंवा त्यांचं दुसरं म्हणणं असं आहे की तुझ माझी आम्ही मी पण नुरिजे. तुझ्यामध्ये आम्हा सर्वांचं मी पण, अहंभाव, गर्व हा सगळा उरणार नाही असं काहीतरी करून टाक. केवढा अधिकार आहे बघा. देवा त्यांनी अगदी निक्षून सांगितलं, आता एक कीजे, आता एवढं एकच कर.
ते जाऊ दे म्हणे, बाकीचे मार्ग मला काही सांगू नको, मला हे असं करायला गेलं तर असं होतं, मी तसं करायला गेलो तर तू निराकार वाटतोस, सगुण रूपात भजायला गेलो तर तू निर्गुण आहेस असं कळायला लागतं. आणि मग हे सगळं असं करताना मतमतांच्या गलबल्यामध्ये मला तुझं भजन कसं करावं हे कळत नाही देवा. आता एकच कर, ते राहू दे म्हणे, बाकीचे मार्ग असू दे सगळे, ते सगळं बाजूला ठेव आणि मला आता एकच कर. काय कर? मला नाही तर आम्हाला. आणि ही विश्वात्मक संकल्पना जेव्हा एखादा भक्त, जेव्हा एखादा संत सांगतो तिथेच त्याचं मोठेपण असतं. तो स्वतः एकट्यासाठी काहीही मागत नाही, तर संपूर्ण विश्वासाठी, सर्वांसाठी हे त्याचं मागणं असतं. दासोपंत असं म्हणतात, तुझं माझी तुझ्यामध्ये आम्हा सर्वांचा अहंकार न उरेल किंवा तुझ्यामध्ये तो न उरेल असं काहीतरी कर आणि आमचा अहंकार दूर पडू दे किंवा गळून पडू दे. पुढे दासोपंत म्हणतात, तू असं म्हणतोस देवा की तुमच्यामध्येच मी आहे, म्हणजे आत्मा हाच परमात्मा आहे आपण म्हणतो किंवा शास्त्र असं सांगतं. बघा, शास्त्राच्या प्रत्येक उक्तीची इथे प्रश्न उपस्थित करून उकल केली आहे. शास्त्र असं सांगतं अहम ब्रह्मास्मी. आता त्याची उक्ती ऐका. दासोपंत म्हणतात, पहिल्या सगुण आणि निर्गुणाचा गलबला त्यांनी सांगितला आणि सांगितलं की बाबा मला हे योग क्रिया मला काही समजत नाही देवा, आणि तुझ्यामध्ये आम्हाला इतकं एकत्रित करून घे, तुझ्यात आम्हाला मिळवून घे, तुझ्यात आम्हाला मिसळून घे की आमचा अहंभाव गळून पडेल. आणि पुन्हा त्यांना आठवणतं, तू तर म्हणतोस असं, आता एकत्र समजा झालो, आत्मा हा परमात्मा आहे, परमात्मा हाच आपला आत्मा आहे असं शास्त्र सांगतंय. आता तुझं माझी आम्ही मी पण नुरिजे असं झालं तर काय होईल? काय अवस्था होते? तर आत्म्याचा परमात्म्यामध्ये किंवा परमात्म्यामध्ये आत्म्याचा लय झाल्यानंतर तू आणि मी एकच झालो. आता हे एकपण झाल्यानंतर, एकत्रित आल्यानंतर पुन्हा दासोपंतांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झालेत पुढे. तू असं म्हणतोस देवा, हे सगळं सगुण निर्गुणाचं बाजूला ठेवूया, पण आता एक कर, तुझ्यामध्ये आम्हाला सामावून घे, आमचा अहंकार गळून पडू दे. बरं ठीक आहे, असं झालं. काय झालं? अहंकार गळून पडलाय, देवानी परमात्म्यामध्ये आत्मा सामावून घेतलाय. मग आता काय झालं? दासोपंत पुढे गंमतशीर प्रश्न उपस्थित करतात. ते म्हणतात, म्हणजे मला कल्पकतेची फार गंमत वाटते बरं का अनेकदा. ते काय म्हणतात ऐकू. देवा आत्मयासी कैसे शरण जावे. आता ह्या आत्म्यामध्ये परमात्मा आहे, परमात्म्यामध्ये आत्मा गेलेला आहे. दासोपंत म्हणतात, आता हे स्वतःलाच कसं शरण जायचं सांग बरं देवा. आहे ना गंमत. आत्मा हाच परमात्मा आहे, परमात्म्याला शरण जायचंय, समर्पण करायचंय, सर्वस्वाचं समर्पण करायचंय. आणि हसायला येतंय मला. दासोपंत म्हणतात, असं काय करतोस देवा? आता तुला आमच्यात घेतलं किंवा आम्ही तुझ्यात गेलो किंवा माझ्या आत्म्यामध्ये परमात्मा आहे, एक मिळणी झाली, आणि आता मला सांग देवा, आत्मयासी कैसे शरण जावे. तर मलाच मी कसं शरण जावं सांग बरं तू. बरं ठीक आहे, आत्मयासी कैसे शरण जावे हा प्रश्न उपस्थित झाला. पुन्हा मनानं बगल घेतली, पुन्हा काहीतरी मनामध्ये प्रश्न निर्माण झालाय. तो काय? जर परमात्मा आणि आत्मा एकच आहे तर आत्म्याला कसं शरण जायचंय? माझं मलाच मी कसं शरण जाऊ? आणि जर तो सर्वव्यापी आहे, आत्म्यात तर आहेच, पण जर तो सर्वव्यापी आहे, तुम्ही म्हणता की सृष्टीमध्ये म्हणजे चराचरामध्ये तो भरलेला आहे, कणाकणामध्ये तो भरलेला आहे, क्षणाक्षणामध्ये तो भरलेला आहे. जर तो सगळीकडे भरलेला आहे तर पुढचा प्रश्न दासोपंत उपस्थित करतात, सर्वव्यापी केवी शिरसे वंदावे. अरे एवढ्या मोठ्या जगामध्ये आभाळ, पृथ्वी, वनराई, आजूबाजूचं सगळं हे जग कुठं म्हणून डोकं टेकवावं मला सांग बरं तू.
आता हा समोर टेबल आहे, हे कपाट आहे, हे सगळं जर देव आहे, तर कुठं म्हणून तुझ्या समोर डोकं टेकवावं? केवी शिरसा वंदावे, कुणाला म्हणून पाया पडावं? जर सर्व व्यापी तू आहेस, प्रत्येक वस्तूमध्ये तू आहेस, तर कोणत्या वस्तूला तू म्हणून पाया पडावं? आणि जर माझ्यात तू आहेस, तर माझं मलाच कसं शरण जावं? मोठे तार्किक प्रश्न आहेत बरं काही. म्हणजे तर्कशास्त्र ज्याचं चांगलं आहे त्यानं याचा अभ्यास जर केला तर इतके मार्मिक आणि तार्किक प्रश्न दासोपंत उपस्थित करतात. बघायला गेलं तर सामान्य आहे, पण प्रश्न मोठा तार्किक आहे. दासोपंत म्हणतात, मी माझंच मला कसं शरण जायचंय? आणि अवघ्या सृष्टीमध्ये तू जर भरलेला आहेस, तर कोणत्या वस्तूला म्हणून मी पाया पडू? कुठं म्हणून माझं शिरसा वंदावे, कुठं म्हणून माझं शिर टेकवावं, कुठं तुला वंदन करावं? कोणत्या वस्तूला म्हणून मी माझं डोकं टेकू? की तू आहेस. जर सर्वव्यापी चराचरामध्ये भरलेला आहेस, तर प्रत्येक ठिकाणी तू आहेस. वाळूच्या कणात तू आहेस, पर्वतात तू आहेस, सागरामध्ये तू आहेस, नदीमध्ये तू आहेस, घरात, दारात, चौकटीत, देवघरात देव म्हणून तू आहेस, दानव म्हणूनही तूच आहेस. सजीवामध्ये तू आहेस, निर्जीवामध्ये तू आहेस, चल तू आहेस, अचल तू आहेस. जर ह्या सगळ्या सृष्टीमध्ये चराचरात तू व्यापलेला आहेस, तर कुठं म्हणून तुझ्या समोर डोकं टेकवावं, जिथे तू आहेस म्हणून डोकं मी पाया पडावं? जर माझ्या आत्म्यात परमात्मा आहे, तर माझं मलाच मी समर्पण कसं करावं? माझं मलाच मी कसं पाया पडावं? माझं मलाच मी कसं शरण जावं? आणि जर सगळीकडे तू आहेस, म्हणजे केंद्रीकरण झाल्यानंतर जर ते केंद्रीकरण माझ्या हृदयात, माझ्या आत्म्यात होतंय, तर माझं मलाच कसं पाया पडावं? आणि जर त्याचं विकेंद्रीकरण झालेलं आहे तुझं, तू सगळ्या सृष्टीमध्ये आहेस, तर कुठं म्हणून पाया पडावं? सगळीकडेच आहेस तू, कोण म्हणून पाया पडावं, कुठं म्हणून पाया पडावं? प्रश्न मोठा तार्किक आहे, प्रश्न मोठा मार्मिक आहे. आणि सगळ्याच भक्तांच्या मनामध्ये, किंवा जो चिकित्सेनं अभ्यास करतो या तर्कशास्त्राचा, या आस्तिकशास्त्राचा, तेव्हा त्याच्या मनामध्ये हे नक्कीच प्रश्न उपस्थित होत असले पाहिजेत आणि हे झाले पाहिजेत. आणि दासोपंतांनी हेच प्रश्न उपस्थित केले. फार सुंदर, म्हणजे कल्पकतेची दाद द्यायला हवी, तार्किकतेची दाद द्यायला हवी, त्याचबरोबर प्रश्नांची उकल करत तर्कशुद्ध विचार देण्याची सुद्धा दाद द्यायला हवी. म्हणजे संत केवळ भोळे होते, देव भोळे होते, असा जो एक सगळ्यांचा समज आहे, तो मुळात काढून टाकला पाहिजे. अत्यंत न्यायशास्त्र, तर्कशास्त्र पारंगत असणारे हे सगळे विद्वान संत होते. आणि म्हणूनच अशा प्रकारच्या तर्कशुद्ध रचना आम्हाला दासोपंतांच्या पदार्णवामध्ये, ज्ञानदेवांच्या, तुकारामबुवांच्या, नामदेवांच्या रचनेमध्ये आम्हाला तर्कशुद्धता अनेकदा दिसते. तर्काच्या कसोटीवर घासून पुसून प्रश्न उपस्थित केले जातात आणि त्याची उत्तरही तुमच्या माझ्यासारख्या भक्तांना, साधकांना दिलेली आहे. आणि हाच प्रयत्न दासोपंतांचा आहे. दासोपंतांची वाणी ही अनेकदा भावुकही होते आणि अनेकदा ती तर्कशुद्ध लेखणी आम्हाला स्पष्टपणे जाणवते. यामध्ये तर्कशुद्धपणा अधिक आहे असं मला स्वतःला वाटतं. ते असं म्हणतात, देवा आत्मयासी कैसे शरण जावे आणि सर्वव्यापी केवी शिरसे वंदावे. मला सांग आता तू काय करावं, याचा न्याय निवाडा तूच कर. माझं मलाच मी पाया पडू, आणि मग या सृष्टीमध्ये जर तू सगळीकडे आहेस तर कुठे पाया पडू मला सांग. तेही सोडून दे. दासोपंत देवाला म्हणतात, देवा दिगंबरा आता असो हे अवघे, जाऊ दे जाऊ दे जाऊ दे, नको उत्तर देऊ नको मला, असू दे. असो हे अघवे, हे जाऊ दे, सगळं जाऊ दे. अवघे याला अघवे असा शब्द वापरलेला आहे पदांच्या मध्ये. दिगंबरा असो घे अवघे. देवा जाऊ दे, सगळं जाऊ दे, असू दे सगळं, ते सगळं सोडून दे. असो तूची होऊनी आता उगले असावे. हे सगळं सोडून द्यावं. आणि दासोपंत म्हणतात,
तूची होऊनी आता उगले असावे. हे सगळं करताना हे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. जाऊ दे देवा, काहीच नको, मला उत्तर नकोय तुझ्याकडं, काही सांगू नकोस. मग तूची होऊनी आता तूच माझा होऊन माझ्यात येऊन शांतपणे त्रयस्थपणे साधना करावी. जे सुचेल ते, जे वाटेल ते, त्या मार्गावरती उगले असावे. अखंडपणे तुझं नाम घ्यावं, तुला स्मरावं, तूच होऊन जावं, इतकं तुझं नामस्मरण करावं आणि उगीच राहावं, उगले असावे. तुकाराम बुवांचं म्हणणं आहे बघा, त्या उक्तीप्रमाणे जसं देवाने ठेवलं तसं ते असावं, तसं राहावं. तसंच आता जाऊ दे देवा, किती वादविवाद करावा, किती तर्कवितर्क करावेत तुझ्यासोबत. आता नको वादविवाद, जाऊ दे, असू दे, सोडून दे सगळं. आणि मग तूची होऊनी आता उगले असावे. तू आणि मी एक आहेत हे मला पक्क कळलंय. तूची होऊनी, तूच म्हणजे देव होऊन जावं, देवासारखं होऊन जावं आणि शांतपणे आपल्या साधनेचा मार्ग आक्रमावा. अशा प्रकारची एक समाधानाची समधात वृत्ती दासोपंतांनी या ठिकाणी सांगितलेली. फार मतांचा गलबला करू नये. याचं उत्तर काय मग नेमकं? शेवट काय आहे? तूची होऊनी उगले असावे म्हणजे काय? फार मतांच्या गलबल्याच्या भानगडीत जाऊ नये. आपल्याला जे सहज सोपं साधं सुकर वाटतं आणि उगले असावे हे सगळ्यात महत्वाचं. म्हणजे काय? ज्याने तुमच्या मनाला असीम समाधान लाभतंय, सुख लाभतंय, शांतता लाभते, अशा साधन मार्गाचा विचार करून आणि त्याच मार्गावरती आक्रमण करून, त्याच मार्गावरती क्रमण करून आपण देवाची साधना करावी आणि देव होऊन जाण्याचा प्रयत्न करावा. देव तरी कोण होते? देव मानव होते. माणूस ते देव हा प्रवास आहे. माणूस जन्माला येतो आणि तो देवत्वाकडे प्रवास करत त्याचं आयुष्य कंठत जातं. जन्मण्यापासून देव होत जाण्याचा हा प्रवास कसा क्रमला पाहिजे, कसा करावा, याचं हे विवरण आहे. आणि दासोपंत सांगतात, जे सहज साधं सोपं सुकर आणि तुमच्या मनाला प्रचंड समाधान देणारं, मन प्रशांत करणारं असं जे काही साधन आहे, असा जो मार्ग आहे तो निवडावा आणि आपल्या मार्गाचं क्रमण करावं. आज आपण इथेच थांबू. आणखी अशा वेगवेगळ्या भावविभावांना, त्यांच्या मनातल्या तर्कवितर्कांना, दासोपंतांच्या वेगवेगळ्या त्यांच्या विचारांना, त्यांच्या पदातून शब्दातून आपण बघतो आहोत रोज. उद्या पुन्हा याच वेळी याच ठिकाणी भेटूया नवीन पदासह. धन्यवाद. आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.